डॉक्टरांनी सांगितलं सध्या तुला जमणार नाहीये, तुझ्या जीवावर बेतू शकतो। एकदा सांगितलं ना बाई, जीवावर बेतायचं तर बेतू दे। यंदाची माझी लढाई आरपार असणार आहे। काय म्हणायचं बाई आता? वीरू भाऊजी तर आता परत मरणाच्या दारात जायला निघालेत। होय, जाईन मी मरणाच्या दारात आणि तिथून खेचून आणीन माझं सपन। पण काही बी झालं तरी आता मागं हटणार नाही। वीरू, आई, आज दिवसभर पाहिलंय मी त्यांना, लई जिद्दीनं पेटले, माघारी फिरणाऱ्यातलं नाही। आपण त्यांना साथ दिली पाहिजे, कदाचित आपल्या साथीने यांना बळ येईल आणि ते खरंच या संकटावर मात करतील। उद्याचा दिवस खरंच आर्या पारचा असेल। यांना जिंकून आपलं सपान पार झालेलं बघायचंय आपल्याला। मला फक्त एवढी स्पर्धा जिंकू दे, मी नक्की आराम करेन, शब्द देतो तुला तसा। आई, अहो लय कॉन्फिडन्स मध्ये हाय गडी, रातच्याला लय शांत झोप घेतली त्यांनी। एवढी शांत आणि गाढ झोप तवाच लागते जेव्हा माणसाचा ठाम विश्वास असतोय। याच ठाम विश्वासाने मोठ्यातल्या मोठ्या संकटावर मात करता येते। आज तू यशस्वी व्हावस अशीच माझी इच्छा आहे। चल, बाहेर पाठ मांडलाय। पाठ? कशाला? तुझ्या बाबांचा रिवाज पाळायला नको? मामांजींचा रिवाज? याचे बाबा याला कुस्तीच्या स्पर्धेला पाठवायच्या अगोदर अभ्यंग स्नान घालायचे, मी ओवाळायचे आणि लढाईला निघालेल्या मावळ्यासारखा कपाळी टिळा लावून याला मैदानात पाठवायचे। आजही मला तेच करायचंय, कारण ही लढाई तुला जिंकायलाच हवी। अंगी भिनल झोकात झिंग भरून उरात, अंगी भिनल झोकात झिंग भरून उरात, माती लावून भाळास माती लावून भाळास, घेऊ आभाळ हातात, तुझ्या माझ्या पापण्यात तरळत दिसरात, पंखले ऊन नभाच पार पिऊ पिरमाच, पुरा करू संगतीना तुझं माझं
विरू आता कुणासमोरही झुकायचं नाही, संकटाला झुकवायचं, तेही ताठ मानेनं. यशस्वी हो. वस्ताद यशस्वी होणारच, अव्हावच लागतंय. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. चला येतो. काय खबर बात? अंकल साहेब, आईने त्यांच्या शिपायाला अभ्यंग स्नान घालून धाडलंय बरं का. असं भारीच आहे की मग. ही त्याची शेवटली आंघोळ असंच समज. त्याच्या विरोधात एक पैलवान तयार करून ठेवलेत आम्ही. आज तो काय घरला धडधाकट परत येत नाही. वा, आता होऊनच जाऊ दे वीरू भाऊजींचा ऍडवाइस आखाड्यातच. म्हणजे घरी सगळ्यांचं होतंय सायलेंट मोडवर नेटवर्क चॅट. राम राम कोल्हापूरकर. कोल्हापूर आखाडा सम्राट कुस्ती स्पर्धेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा पहिला सामना रंगणार आहे वालिवड्याचे पैलवान किशोर इंगवले विरुद्ध 5 गावचे एकेकाळचे विख्यात पैलवान वीरेंद्र शिराळकर यांच्यात. टाळ्या. दाद्या, जिंकायचंय अमरदा आपल्याला. हा दादा, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. जग्या, अरे प्राजक्ता आणि आई कुठे दिसेना झाले. अरे ते येतच असतील मागणं. तुझं नाव पुकारले, तू पुढं जा. दादा जा. आणि अशा प्रकारे पहिल्या सामन्याला सुरुवात होते. दाद्या दाद्या, निवांत होऊ दे, निवांत. पूर्वी आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध असलेला पैलवान वीरेंद्र आता मात्र साधेपणाने खेळताना दिसतोय. काही वर्षापूर्वी मातीच्या आखाड्यात खेळताना जीवघेणी दुखापत झाल्यानंतर पैलवान वीरेंद्र याने कुस्तीला रामराम ठोकला होता. पण आज इतक्या वर्षानंतर तो आखाड्यात परत आलेला आहे. तेव्हा आता त्याची ही सेकंड इनिंग कशी असेल हे बघण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहात. मस्त रे दाद्या. या बात. आणि अशा प्रकारे वीरेंद्र शिराळकर पहिला सामना जिंकलेले आहेत. जग्या, प्राजक्ता अजून बी नाही आली. पहिली मॅच संपली बी की. अरे जावय बापू, प्राजू आहे ना बाई साहेबांना घेऊनच येणार आहे. आणि दादा, काय तू काय लक्ष देऊ नको या गोष्टीकडे. बघ, करेक्ट लिंक लागली आहे तुझी. पहिली मॅच जिंकलायस, आता फक्त या मॅच कडे लक्ष दे. डायरेक्ट फायनल एंट्री. आता अंतिम फेरीची पहिली जागा पक्की करण्यासाठी सामना रंगणार आहे. तासगावचा पैलवान विनोद भोईर आणि दमदार पुनरागमन केलेला पाचगावचा पैलवान वीरेंद्र शिराळकर यांच्यात. दाद्या जपून खेळ. दाद्या, अशा प्रकारे दोन्ही पैलवानांनी एकमेकांची पकड घेतलेली आहे.
हे समजा काय चाललंय फायनल पर्यंत पोहोचला की हा काका साहेब आणि मी काय सांगतो, एखाद्याला पाडायचं असेल ना तर आधी उंचावर न्यायचं आणि मग पाडायचं. म्हणजे कसं आयुष्यात परत कधीच उठायची हिंमत होत नसते त्याची. आता त्याचं बी तेच होणार आहे. आपल्याशी पंगा, गावात दंगा. आई, वीरू भाऊजी फायनल मध्ये पोहोचलेत. आई आता तरी सामना बघायला चला. तू उगाच काहीतरी हट्ट करू नकोस. कसं सांगू तुला, मला खूप भीती वाटते तिकडे जायची. भीती का? मी जेव्हा जेव्हा कुस्तीचा सामना बघायला गेले तेव्हा तेव्हा काहीतरी अघटितच घडले. आधी वीरूचा सामना बघायला गेले होते तेव्हा त्याचा अपघात झाला. मागे तुझा सामना बघायला गेले तर तुला चिडीचा डाव खेळून हरवलं त्याने. 3 महिन्याची बंदी आणली तुझ्यावर. खरं तर मला वाटतं मीच तुमच्या कुस्तीला दार्जिन नाहीये. आई अहो असं काय म्हणताय? असं काय बी नाही. हे बघ, असं काही असू दे नाही तर नसू दे, मी कुस्ती बघायला जायची नाही. ठीक आहे, तुम्ही येत नसाल तर मी बी जाऊ शकणार नाही. आपण घरला थांबूनच यांच्या विजयासाठी प्रार्थना करूया. आणि आता सुरू होतोय कोल्हापूर आखाडा सम्राट कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना. एका बाजूला आहेत आतापर्यंत अजिंक्य राहिलेला आजराचे पैलवान शंकर खोबडे आणि त्यांना आव्हान द्यायला उभे टाकले आहेत जायबंदी असूनही धडाकेबाज कामगिरी करत इथवर पोचलेला पाचगावचा पैलवान वीरेंद्र शिराळकर. दोघही पैलवानांनी एकमेकांची पकड घेतलेली आहे. दादाचा पूल खेळ, दादाचा पूल खेळ. पैलवान शंकरची आक्रमक सुरुवात तर पैलवान वीरूचा सावध बचाव. सावकाश खेळ रे बाबा. दादा निवांत निवांत होऊ दे. एक नंबर. जिंकलायस मावा, जिंकलायस तू. हा सामना जर का पॉइंटचा असता तर पैलवान शंकरने खूप पॉइंट्स कमावले असते, पण हा सामना आहे चितपटीचा. जो पैलवान प्रतिस्पर्ध्याला चितपट करेल तोच ठरेल कोल्हापूर आखाडा सम्राट. तेव्हा दोन्ही पैलवानांसाठी हा सामना आहे करो या मरो. अगोदरच जायबंदी असलेला पैलवान वीरेंद्र यांची गत काय धड दिसेना. त्यांना त्रास होत असल्यास ते टॅप करून मॅच मधून माघार घेऊ शकतात. जग्या अर्धन लेखाचा दादाच्या पोटावरच टार्गेट करायला रे. पण दादा बी चपळाने चुकवायला की रपकन उचलून चितपट करायला पाहिजे दादाने त्याला.
हा चुकीचं खेळायलंय. मीनूताई मी आलेच. आई वस्तादला टिचून लढायले, पण त्यांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे. अहो फायनलचा सामना आहे, येळ परत परत येत नसते. चला ना, आपल्याला तिकडे जावंच लागते. वीरू, अरे सोडा त्याला. प्राजक्ता, अरे वीरू. वीरू, 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 उठ. पेलवान वीरेंद्र मॅटवर कोसळलेला आहे, तेव्हा अजूनही पेलवान चितपाट झालेला नाही. आता 10 मोजण्याच्या आत वीरेंद्र पेलवान उठून उभे राहिले नाहीत तर ते या स्पर्धेतून बाद होतील. 1 2 वीरू, 3 आई 4. आता समजा तुमच्या हातात आहे. समजा संपलंय असं वाटत असताना समजा खेचून आणण्याची ताकद फक्त तुमच्यात आहे, फक्त तुमच्या. 5. अरे मी आले, मी तुझी आई, तुझी मॅच बघायला आले. उठ. 6. दादा उठ. 7. वीरू, वीरू, आईचा आवाज ऐक वीरू, आणि आठव तुझ्या बाबांची शिकवण. सह्याद्री आहेस रे तू, समुद्रावर हार नाही मानायची. उठ वीरू, उठ आणि लढ. दादा उठ. हा सामना तुला जिंकायचाय वीरू, उठ. वस्ताद, तांबड आहे तुम्ही माझ्या कपाळाला लावलेलं कुंकू, आणि तांबडीच आहे ही माती. या दोघांची आण आहे तुम्हाला. उठा वस्ताद, उठा आणि लढा. 8. वस्ताद उठा. 9. आणि 5. शाबास दादा, शाबास. उठ वीरू, वीरू, मी तुझी आई, मी तुझा सामना बघायला आले फक्त तुझ्यासाठी. उठ वीरू आणि लढ. वीरू, वीरू, तुला तुझ्या बाबांचं सपान पुरं करायचंय. आठव तुझ्या बाबांची शिकवण. शिराळकरांच्या रक्ताची जाण ठेव वीरू. तांबड्या मातीची आण लक्षात ठेव. तुझं इबान आठव. उठ आणि लढ. वीरू, हा सामना तुला जिंकायचाच आहे. ओनली MH9, सुट्टीच नाही.
बघा मंडळी, कमाल झाली. पैलवान वीरू अखेरच्या घटक्याला उठून उभे राहिले. त्यांचा नॉकआउट त्यांनी टाळलाय. आणि अशा प्रकारे पैलवान वीरेंद्र शिराळकर यांनी पैलवान शंकर यांना दिलाय धोबी पछाड. वीरेंद्र पैलवान हा सामना जिंकलेत आणि कोल्हापूर आखाडा कुस्ती सम्राट, मानाची गदा आणि हे सगळं त्यांनी स्वतःच्या नावावर केलेलं आहे. जिंकलंस पोरा, जिंकलंस तू. मानलं तुला आणि तुझ्या बायकोलाही. ज्योतिबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं. साहेब माफ करा, पण माझी अशी इच्छा आहे की हा फेटा मी माझ्या आईच्या हातनं माझ्या डोक्यावर घाला. नक्कीच. ललिताबाई शिराळकर, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही वीरेंद्र शिराळकरांचा फेटा घालून सत्कार करावा. तुझं माझं